धम्मात नैतिक आचरण, मानसिक शिस्त म्हणजे शील आणि समाधी आणि शहाणपण म्हणजे प्रज्ञा यावर भर दिला जातो. थोडक्यात धम्म म्हणजे स्वतःचं मन शुद्ध करून मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी योग्य आचरण करणं हेच आहे. आणि म्हणून मुळात धम्मचिंतन हे ठराविक वर्गासाठी नसून ते वैश्विक आहे, सगळ्यांसाठी आहे आणि त्याचं आचरण सगळ्यांनी केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना विश्वाचं कल्याण व्हावं वाटतं, जगात शांतता नांदावी असं वाटतं, अशा सर्वांसाठीच ही आजची धम्म परिषद महत्वाची आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज जगभरातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आहे. आपण पाहतोय कुठे इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, सीमांवर तणाव आहे, निरपराध नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. वाईट याचं वाटतं, लहान लहान मुलांचे देखील बळी जात आहेत. आपण मानवता विसरून चाललो आहोत. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागतात. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवणच जगाला वाचवू शकते. काय म्हणाले होते भगवान बुद्ध? द्वेषाला द्वेषाने संपवता येत नाही, प्रेमानेच तो शांत होतो. ही भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे. पण हा संदेश फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवरून संत परंपरेच्या या पवित्र वारशातून आपण जगाला एक ठाम संदेश देऊया. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा.